त्यांच्या मैत्रिणी भेटली कोण? मिसेस भूषण, जी तिथे उभी होती शेल्टरिंग फ्रॉम द हीट. ती त्या झाडाखाली उभी होती, त्या सावलीमध्ये ती उभी होती. मिसेस भूषण. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. तिने स्वतःला कव्हर केलेलं होतं कशाने? लार्ज हँडकरचीफने, हात रुमालाने. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी अफर्म was definitely the hottest in the history of पिंपळनगर. ती कंप्लेन करत होती कशाबद्दल? त्या उन्हाळ्याबद्दल. कारण तो जो उन्हाळा होता निश्चितच कसा होता? खूप हॉटेस्ट, खूप गरम असा होता. त्या हिस्ट्री, त्या पिंपळनगरच्या इतिहासातला तो एकदम गरम असा उन्हाळा होता. She then showed Mrs. Srivastava a sample of cloth she was going to buy and for 5 minutes they discussed its shade, texture and design. तिने भेटल्यानंतर शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा. तिने काय केलं तर मिसेस श्रीवास्तवाला काय दाखवलं तर अ सॅम्पल ऑफ क्लोथ, त्या कपड्याचं एक सॅम्पल दाखवलं. शी वॉज गोइंग टू बाय, जे ती परचेस करायला गेली होती किंवा खरेदी करायला, ती जे तिने खरेदी केलं होतं. अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस इट्स स्ट्रक्चर. म्हणजे त्या महिलेने, त्या मिसेस भूषणने जे काही कपडा खरेदी केला होता ते कपडा तिने मिसेस श्रीवास्तवाला दाखवला आणि बरेच जवळपास 5 मिनिट ते त्या कपड्याच्या शेड बद्दल, टेक्स्चर बद्दल आणि डिझाईन बद्दल बोलत होत्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that said going rounds band can't even pay its employee." आता ही चर्चा